आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझी, मांगल्याचे सार, अमृताची धार, प्रीतीची माहेर आई माझी. ही कविता आपण लहानपणी ऐकली असेलच. या कवितेत सांगितल्याप्रमाणे आपली पहिली गुरु असते ती म्हणजे आपली आई. आई आपल्याला चालायला शिकवते, बोलायला शिकवते. आई वडील दोघेही आपल्याला घडवत असतात. कधी विचार केला आहे का, तुम्ही कुठेही असा, कितीही मोठे असा, कोणत्याही लेवलला असा, तुम्ही तुमच्या आईवडिलांचे संस्कार कधीच विसरत नाही. त्यासाठी आपण कधी आपल्या आईवडिलांना थँक्यू म्हटलं आहे का? जाणीव सगळ्यांनाच असते, पण आपण शब्दात कधीच मांडत नाही. तर मला असं वाटतं आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपल्या आईवडिलांना थँक्यू म्हणूया. आणि हा व्हिडिओ त्या सगळ्या आईवडिलांसाठी आहे ज्यांनी आपल्या मुलांना चांगलं घडवलं, शिकवलं, एक चांगला माणूस बनवलं. तर मला असं वाटतं फक्त आईवडीलच नाही तर आपण त्या सगळ्या लोकांचे आभार मानले पाहिजे ज्यांनी कळत नकळतपणे आपल्याला काहीतरी शिकवलं आहे, आपल्याला योग्य दिशा दाखवली आहे, पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केलं आहे, हेल्प केली आहे. अशा सगळ्या लोकांना आपण आज थँक्यू म्हणूया आणि सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.